रेखा रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पनीर पोटॅटो चीज बनवूयात। साहित्य बघूया। अर्धी वाटी चीज घेतलेला आहे मी खिसून। 1 बाउल पनीरचे पीस आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। 1 वाटी टोमॅटो प्युरी आहे, अर्धी वाटी कांदा पेस्ट आहे, 1 वाटी शिजवलेला बटाटा आहे, अर्धी वाटी कांदा लसूण मसाला, अर्धी वाटी लाल तिखट। कृतीला सुरुवात करूया। पॅन गरम करून घेतलेला आहे मी। यामध्ये सुरुवातीला 1 चमचा तीळ तेल टाकायचं आहे, अर्धा चमचा शेंगा तेल, जिरे टाकूया। जिरे चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर हिंग, अर्धा चमचा धना पावडर, मंद आचेवरती आपल्याला हे सर्व मसाले आता भाजून घ्यायचे आहेत। कांदा टाकूया, कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली ही भाजी चविष्ट लागेल। कांदा परतल्यानंतर साधारण 1 चमचा हळद टाकूया, अर्धा चमचा जिरे पावडर, अशा पद्धतीने जिरे पावडर सुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजायचे आहे। प्युरी टाकूया, तुम्हाला जर टोमॅटो प्युरी जर वापरायची नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता किंवा कोकमचा सुद्धा वापर करू शकता। टोमॅटो प्युरी सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान शिजू द्यायचे आहे। चवीपुरतं मीठ, तेलामध्येच मीठ टाकायचं आहे, जेणेकरून हे जे मसाले आहेत ते लवकर भाजले जातात आणि आपली ही भाजी पटकन तयार होते। प्युरी सुद्धा छान शिजली आहे। आता यामध्ये कांदा लसूण मसाला टाकूया आणि लाल तिखट। लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त वापरू शकतो आपण। आणि आता यामध्ये पनीरची पीस टाकूया, बटाटा, साधारण 1-2 मिनिट आपल्याला हे बटाटा आणि पनीर या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। एक मिनिट झाकण ठेवून देऊयात। 1 मिनिट आपले झालेले आहेत, झाकण काढूया आणि या भाजीमध्ये साधारण अर्धा ग्लास गरम पाणी टाकूया। हलक्या हाताने बटाटा आणि पनीर मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर हे खिसून घेतलेलं चीज टाकूया।
आणि झाकण ठेवून एक मंद आचेवर 5 मिनिट ही भाजी शिजवून घेऊया. झाकण काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. आपली ही भाजी तयार झालेली आहे. हे बघा, चीज किसून घेतल्यामुळे छान पद्धतीने या भाजीमध्ये शिजलं गेलेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने बटाटा पनीर चीज भाजी बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.